तर चला, आज फायनली जे आहे आमच्या आकाशची गाडी जी आहे ती घरी आलेली आहे. आणि हे व्हिडिओ जे आहे ते अक्षय तृतीयाचा आहे, संध्याकाळचा. कारण मला पण माहीत नव्हतं की आज गाडी घेऊन येणार आहे. आणि अचानक जे आहे संध्याकाळी 8 वाजता गाडी आणली. कारण अक्षय तृतीयाचं जे मुहूर्त असतं ते 3:30 मुहूर्तापैकी एक असतं. तर त्याच दिवशी त्यांना गाडी आणायची होती. आणि अचानक आणली. हार नारळ सगळे संगच घेऊन आलते. तर छानशी मी तर पूजा बी केलेली, स्वस्तिक वगैरे काढून. आणि संध्याकाळी 8-8:30 वाजता गाडी जी आहे ती आणली होती. तर बघा, अशी आहे गाडी. तर खूप दिवसापासून त्याचं जे स्वप्न होतं गाडी घ्यायचं ते आज फायनली पुरं झालेलं आहे. आणि कशी वाटली गाडी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, गाडी घेऊन मुलगा निघाला आहे दुकानावरून. गाडीचं नाव जे आहे ते पल्सर 150 गाडीचं नाव आहे. तर शुभ सकाळ माझ्या गोडताईंना मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? हा जे व्हिडिओ आहे अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशीचा आहे, जसं की गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर चला, सकाळी झालेली आहे कामाला सुरुवात. आणि आज जे आहे ते करायची पालक भाजी, जे कोशिंबीर, जे रोजच्या जेवणामध्ये जे आहे उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते. तर चला, झालेली सकाळची आता सुरुवात. पूजा वगैरे सगळी झालेली माझी. जे तर मला आज कोशिंबीर करायची. सोमवारी काकडी जी आहे ते भरपूर काकड्या आणल्या आता. आणि कोशिंबीर रोजचं बी जेवणामध्ये असलं तरी मला कंटाळा येत नाही. चला, आज कोशिंबीर करणार आहे. भाजीमध्ये जे आहे ते पालकाची भाजी करणार आहे. मस्त कांदा वगैरे टाकून, हिरवी मिरची. कारण आज भाजी फक्त मिस्टरला पुरतीच करायची आहे. कारण रात्री जे आहे ते मी कटाची आमटी केली. ती कटाची आमटी आमच्या इथं सगळ्यांना जे आहे ते रात्रीची शिळी आमटी सगळ्यालाच अशी आवडती. त्याच्यामुळे जास्तीच केली होती मी. आणि आता टाकायच्या 2-3 भाकरी, थोड्याशा चपात्या आणि पालकाची भाजी. कारण सुकीच पालकाची भाजी करायची मला मोकळी. आणि रात्रीच मी दही पण जे इजू टाकलं होतं त्याच्यामुळं. चला, आता हे कट केली मी काकडी. आता ह्याला काकडी बघा किती छान अशी बारीक चॉप झाली. आणि कोशिंबीरला अशीच काकडी जी आहे खूप छान लागते. आणि मी अशीच ह्याच्यामधूनच करते. आता ते आहे ना चाकून येळीनं कधीच झाले हे चॉपर घेतल्यापासून. आणि खूप लवकर पण काम होतं हे ना. ती बारीक एकदम सुंदर अशी झाली ना. अशीच कोशिंबीरला छान लागते काकडी. चला, आता जे आहे मला कांदा मी कट करून घ्यायचा आहे, जी पालकाच्या भाजीला पाहिजे. आणि पालकाच्या भाजीमध्ये टमाटर टाकीत नाही मी. आमच्या इकडे टाकीत नाहीत. आता भरपूर जण टाकतात, पण आमच्या इकडे पहिल्यापासून टाकीत नाहीत. टमाटर टाकणार नाही. आणि आपल्याला ह्या चॉपरनं काम खूप इझिली आणि खूप कमी टायमामध्ये जे होतंय त्याच्यामुळे हे चॉपर खूप छान आहे. आपलं कसं आता लहान मोठा कांदा कधी कट बी होतं, पण ह्याच्यामध्ये एकदम बारीक आणि खूप छान असं कट होतं. तर चला, आता झालं कट करणं. जशी की काकडी कांदा घेतला मी कट करून. आणि आता जे आहे थोडीशी पालकाची भाजी. ही पालकाची भाजी बघ कशी झाली. कारण ही आणलेली सोमवारी. आणि सोमवारी कधी पहिल्याच भाज्या खूप होत्या फ्रीजमध्ये आणि त्यांना नाही केली की त्या मग फेकूनच द्यावं लागतात. म्हणून सोमवारी करणं झालंच नाही. आणि मंगळवारी जी आहे ते दुसरी पालेभाजी होती ती कर म्हणला मुलगा, म्हणून ती केली. तर ही भाजीची कशी टाइमच आली नाही करायची. आणि काल जी होती ती अक्षय तृतीया, त्याच्यामुळे काही केलीच नाही सकाळी भाजी. नाश्ता झालेला होता उपम्याचा. आणि आता आज जी आहे नाही केली ती भाजी टाकूनच द्यावं लागते. आणि ही भाजी कशी आणली ना की फ्रेश ताजीच करावं लागते पालकाची भाजी. मी त्याला म्हणलं होतं भरपूर भाज्यात मध्ये आणू नको, पण त्याला आवडती त्याच्यामुळे त्याने घेऊन आला. तर चला, आता त्याच्यापुरती होती ही भाजी. कटाची आमटी पण आहे रात्रची, त्याच्यामुळे आता मला तर भाजीचा प्रश्नच नाही. मला खूप आवडते रात्रची शिळी आमटी, त्याच्यामुळे मी जास्तच करीत असते. आणि आता पालकाची भाजी भाकरी जसं की भात कोशिंबीर अशी करायची ना. आता ह्याच्यातले चांगले चांगले जे पान ते निवडून घेणारे, बाकीचे खराब टाकून देणारे. कारण जास्त खराब झाली नाही, पण आज नसती केली की सगळी फेकून द्यावी लागली असती. त्याच्यामुळे आज करून टाकणार एवढी भाजी. ह्याला पाणी धरलं की लई लवकर ह्याचा जे पाला आहे ते लगेच सडला जातो. आणि आमच्यात पालकाची भाजी चला, मला जी थोडीशी मिरची पण कट करून घ्यायची. कारण कोशिंबीर मध्ये टाकायची मला मिरची. गरम केलं की त्याच्यामधला जे भाग आहे ते अलगद बाहेर निघतो. जास्त मेहनत करायची फोडाफोडी करायची काही गरज पडत नाही. असं गरम करून गार केलं की थोडंसं केलं की लगेच भात निघतो बाहेर.
बघा किती छान अशी आपली कोशिंबीर जी आहे. आणि उन्हाळ्यामध्ये रोजचं कोशिंबीर खाल्लं तर आपल्याला कटाळा येत नाही. आणि काकडी जी आहे उन्हाळ्यामध्ये रोज पण जेवणामध्ये खात जा, खूप चांगलं असतं शरीराला. जे आहे ते पाणी पुरवठा भरपूर असा होतो. तर चला मस्त झालेली कोशिंबीर. चला कोशिंबीर पण झालेली, तर भाजी पण माझी झालेली आहे. तर चला आता 2 दिवस झालेत आपला खार जे ते मस्त रापला. आणि जेव्हा खार घातला ना मी, जसं की परवा दिवशी घातलेला आहे, तर काल घातलेल्या दिवशी पण असंच टोपल्यामध्ये ठेवला होता. कारण आपल्याला जे आहे मीठ ते बघून पुन्हा भरणीमध्ये स्टोअर करून ठेवावं लागतं. आणि लगेच ठेवलं की कमी जास्त झालं की मग मध्ये ते खराब पण होऊ शकतो. त्याच्यामुळे घातल्या 1-2 दिवस आपल्याला असं ठेवायचं प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये. आणि खूप छान राहतो, खराब होत नाही, काही नाही. आणि माझा खार कसा आता हे लवकर घालण्यात आला आहे, त्याच्यामुळे आता मला जे आहे थंड ठिकाणी ठेवावं लागेल. जसं की माझं बेडरूम जे आहे ते दिवस रात्र कूलर चालू आहे, तर तिथंच ठेवणार आहे मी. तर चला असा मस्त घातलाय मी खार आता वर्षभरासाठी. तर चला आता ह्याला स्टोअर करून ठेवायचंय भरणीत. आणि भरणी पण मस्त स्वच्छ घासून अशी इळभर उन्हाला ऊन देऊन ठेवलेली, कारण जेणे की गेल्या वर्षीच्या खाराचा जे वास वगैरे असतो ते राहत नाही. तर चला आता ह्याला स्टोअर करून ठेवायचंय भरणीमध्ये. सगळे घरातले कामं आवरल्यावर जरासा कांदा मी काढला होता चिरायला, कारण उन्हाळी जे कांदा आहे ते जसं की आपल्या काळ्या चटणीमध्ये मसाल्यामध्ये लागतो. तर खूप स्वस्त कांदे आहेत, जसं की 10 रुपये किलोनं सोमवारच्या बाजारातून आणले होते. काही नाही, खालचं वरचं बूड काढून थोडासा कांदा काढला होता, घालायचा आणि पुन्हा वाळला फटकून घेतला की काहीही त्याच्यात कचरा राहत नाही. आता फक्त चिरून घेतलाय. आणि उद्या सकाळी जे आहे ते वाळू घालणार आहे, कारण सकाळी जे आहे कामाच्या ह्याच्यामध्ये होईन झालं नाही, बारीक काम राहतंय. त्याच्यामुळे 4 वाजता काढलेला आहे मी कांदा चिरायला. तर चला कांदा भरपूर झाला आहे कट मला. आणि एवढाच मला कट करून घ्यायचा होता, कारण कटाळा खूप आलता. आणि एकदा बसलं की माणूस सगळंच काम करतंय. तर हे बघा, हे एवढा कट केला मी कांदा. आणि जे साईडला आहे तेवढं भरलं ना, अजून साईडला हे एवढा कट केला. तर भरपूर असं म्हणलं तर 3 किलो कांदा जे आहे ते मी कट केला आहे. आणि मला करायचं होता 1-1.5 किलोच, कारण खूप कटाळा आला होता आज कामाचा. पण म्हणलं रोजच आज करा उद्या करा असं पुढे चालले. पण बसलं की भरपूर काम होतं. करायच्या आधीच माणसाला कटाळा येते, करायला लागले की सगळे कामं जे ते एकदम होऊन जातात. तर चला कांदा माझा झालाय कट. तर सगळी आवरावरी जी आहे ती करायची. आणि उन्हाळ्यामध्ये कसं आता मसाल्याच्या चटणीला वगैरे कांदा लागतो, त्याच्यामुळं कट केलाय मी. आणि उन्हाळ्यामध्ये आता मीठ लावून वाळून घालायचं ह्याला मस्त. आणि पुन्हा एकदा साफ करून असं फटकून घेतलं की छान होते कांदा. तिथं कपडे आहे की मध्ये कांदा चिरीत बसले. इथं पाऊस यायलाय. बाहेर बघा खूप असं आभाळ आले. तर मिस्टर आलेत, 4 वाजलेत. आणि घरी आले तर त्यांना असं दुपारी आलं की काहीतरी नाश्त्यामध्ये पाहिजे. जास्त काही नाही पण थोडं. तर चला आता जे आहेत खारोड्या आहेत तर थोड्याशा त्यांना भाजून देणारे तेल टाकून. आणि असं वरून थोडा थोडा पाऊस पडायला की काहीतरी कुरकुरीत असं खायला आमच्या इथे लागतंच. तर चला थोड्याशा जे आहेत खारवड्या ज्या आहेत ह्या गेल्या वर्षीच्या आहेत, ह्या वर्षी मी काही केल्या नाही आहेत म्हणून. तर आता थोड्याशा तेल टाकून भाजल्या की खूप छान लागतात. तर चला आता भाजून घेणारे.
आणि जसं ह्यांना असं पाऊस काही येऊ लागला की काहीतरी कुरकुरीत खावं वाटतं, तसंच माझा मोठा मुलगा आहे आकाश, त्याला जे आहे असं पाऊस आभाळ आलं की कंपल्सरी कांदा भजी नाही तर आलू भजी ते अशी करावंच लागतात घरात. तर चला, तुम्हाला असं कुरकुरीत खायला आवडतं की नाही, खारवडी अशी तेल लावून तुम्ही भाजून खाता की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं तेल टाकून भाजलं की खूप छान अशी खारवडी फुगते आणि एकदम अशी खुसखुशीत लागते. तर चला आता भाजून घेणार आहे. चला, माझी खारवडी भाजीपर्यंत आमच्या इथं पाऊस जे आला ते तुम्हाला दाखवते. आणि टायमिंग जी झाली ती 4 वाजलेली आहेत दुपारची. हे बघा, झिमझिम पाऊस सुरू झालाय. अशा पावसात गरम गरम खायला कुणाला आवडत नाही, सगळ्यालाच आवडतं. चला, माझ्या खारवड्या इकडे भाजल्या. तर कच्ची खारवडी आमच्या इथं कोणीच खात नाही. जरासं तेल टाकून असं मस्त क्रंची केली तर आवडीनं खातात. चला, भाजल्यात मस्त खारवड्या. आणि जुनी पारंपरिक पद्धत, जे पहिल्याचे माणसं जे आहे ते दुपारच्या वेळी उन्हाळ्यामध्ये अशी शेंगदाणे आणि खारवड्या खात होते. आणि खेड्यानं अजून पण भरपूर खातात. चला, आम्हाला पण असं खायला खूप आवडतंय. तर या तुम्ही बी दुपारच्या मस्त भाजलेल्या खारवड्या खायला. धरा. हां.